हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कोरोनाचे उणे काढायचे असतील तर मी चर्चा करायला तयार. उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान. अंगलट आल्यावर फडणवीस फाटे फोडतात, ठाकरेंची टीका. बीडमधील ओबीसी मेळाव्याला जे ओबीसी नेते जाणार त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सीट्स पाडणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा. सर्व नेते अजित पवार पुरस्कृत असल्याचाही दावा. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या कारवर हल्ला. अहिल्यानगरजवळील आरणगाव परिसरात अज्ञातांनी काठ्याने हल्ला केल्याची माहिती. नांदूरला ओबीसी एल्गार सभेसाठी जात असतानाची घटना. दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या साताऱ्याच्या माण तालुक्यात मुसळधार पाऊस. म्हसवड इथल्या माणगंगा नदीनं पुराची पातळी ओलांडली. बाजारपेठेमध्ये शिरलं पाणी. धाराशिवमध्ये आर्णी नदीवरून जाताना शेतकरी थोडक्यात बचावले. पुराच्या पाण्यात वाहून जात असताना पोहता येत असल्यानं वाचला जीव. हिंगोलीतल्या कयाधू नदीला पूर. परिसरातले रस्ते आणि शेती पाण्याखाली. नांदेडच्या अर्धापूर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा. दोरीच्या साहाय्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास. सोलापूरच्या उंदर गावात पाणीसाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिकांचा रोष. केवळ फोटो सेशनसाठी आलात का असा सवाल. रोष पाहता सदाभाऊ खोतांनी घेतला काढता पाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने नागपुरात कार्यक्रम. तब्बल 9,000पेक्षा जास्त स्वयंसेवकांचं पथसंचलन. डॉक्टर हेडगेवारांच्या आठवणींना उजाळा. मुंबईत मुस्लिम बहुल भागात लागले आय लव्ह मोहम्मदचे बॅनर. भायखळा, मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार परिसरात बॅनरबाजी. लावलेले बॅनर अवैध असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.